तरुणाला अमानुषपणे मारहाण करणाऱ्या सतीश भोसलेला शिरूरच्या तालुका कोर्टामध्ये आणलं। किती दिवसांची पोलीस कोठडी मिळणार याची उत्सुकता। सतीश भोसलेने वनविभागाच्या जागेवरती बांधलेल्या घरावरती बुलडोझर कारवाईच्या नंतर अज्ञातांकडून परिसर पेटवण्याचा प्रयत्न। आगीत जीवनावश्यक वस्तूंसह चारा जळून खाक। राज्यभरात धुलीवंदनाचा मोठा उत्सव, ठिकठिकाणी रंगांची उधळण, तर मराठी कलाकारांसह राजकीय नेते सुद्धा साजरी करणार धुळवड। राजकीय नेत्यांमध्ये सुद्धा धुळवडीचा उत्साह। उपमुख्यमंत्री शिंदेंची मुलगा आणि नातवासह धुळवड। राज ठाकरे सुद्धा कुटुंबासह रंगात रंगले। इतर नेत्यांकडून सुद्धा रंगांची उधळण। धुळवडीच्या निमित्तानं चिकन मटणाच्या खरेदीसाठी दुकानांच्या बाहेर मोठी गर्दी। मुंबईमध्ये अर्धा किलोमीटरच्या रांगा, तर नागपूरमध्ये खरेदीसाठी करावी लागते 2 ते 3 तासांची प्रतीक्षा। होळीच्या निमित्तानं श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरामध्ये द्राक्षांची आरास। हिरव्या आणि काळ्या द्राक्षांनी भरून गेला गाभारा आणि सभामंडप। नाशिकच्या सह्याद्री फार्म हाऊसनं पुरवली आरास करण्यासाठीची द्राक्ष। मशिदी झाकून होळी साजरी करण्याची देशावरती वेळ आली आहे। संजय राऊत यांची टीका। देशभर तणाव पसरवून दंगली घडवण्याचा डाव असल्याचा आरोप। जळगावमध्ये 5 तासांच्या नंतर रेल्वे वाहतूक सुरू। अपघातग्रस्त मुंबई अमरावती एक्सप्रेस रवाना। खोळंबलेल्या अनेक गाड्या सुद्धा सुटल्या। गाय आणि म्हशीच्या दुधाच्या दरामध्ये उद्यापासून 2 रुपयांनी वाढ। गाईचं दूध लिटर मागे 58 रुपये, तर म्हशीचं दूध प्रति लिटर 74 रुपयांवर। अष्टपैलू अक्षर पटेल बनला दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार। 2019 पासून अक्षर खेळतोय दिल्लीकडून। के राहुल आणि ज्युप्लेसिसला मागे टाकत अक्षरनं बाजी मारली। इंग्लंडच्या हॅरी ब्रूकवरती बीसीसीआयकडून 2 वर्षांची आयपीएल बंदी। सलग दुसऱ्या वर्षी ब्रूकनं शेवटच्या क्षणी माघार घेतल्यामुळे बंदीचा निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।